तर राज ठाकरे यांनी सुद्धा भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। मराठी माणूस हे विसरणार नाही, जोशीबुवांनी लक्षात ठेवावा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। भय्याजींच्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी निषेध केलाय। राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत भय्याजी जोशी यांच्या विधानाचा निषेध केलाय। घाटकोपर येथील कार्यक्रमात त्यांनी विधान केलं होतं। त्यावर राज ठाकरे यांनी भय्याजी जोशी यांच्या विधानाचा समाचार घेतलाय। तर राज ठाकरे काय म्हणाले ते पाहूयात। मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं असं राज ठाकरे यांनी म्हटलं। देशाची भाषावार प्रांतरचना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय। बलिदानाबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही। कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची याचं कारण काय असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं। जोशींच्या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का असंही म्हटलंय। सध्या MMR रिजनमध्ये चाललेल्या विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून दिसतंय। काय चाललं हे न समजण्या इतकी मराठी जनता दूधखोळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं। हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी ठेवावं असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। आताच कोल्डप्लेचं मुख्य गायक क्रिस मार्टिन हे देखील मुंबईत येऊन मराठीत बोलून गेले। ब्रिटिश माणसालाही मुंबईमध्ये कोणती भाषा चालते हे समजतं, तर मग जोशी बुवांना हे समजून नये असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहात, ध्यानात ठेवावं असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे। मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय।